नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल जंतरंगमध्ये आज तुमचे 3-4 महिन्यानंतर खूप खूप स्वागत आहे. सुट्टी का पडली एवढे दिवस, म्हणजे एवढा गॅप का पडला, तर मी आता नवीन जॉब चालू केलाय, त्यामुळं थोडंसं रुटीन सेट व्हायला वेळ गेला. आज म्हणलं परत एकदा शुभारंभ करावा. आज आमच्या भिवाच्या बाबांचा हॅपी बर्थडे आहे ना भिवा? हॅपी बर्थडे बाबांचा. आज त्याच्या बाबांचा हॅपी बर्थडे आहे, म्हणून आम्ही आज छान छान काय काय बनवते. केक पण कापणार. काय झालं? हसून दाखव, हसून दाखव. टाळी वाजवून दाखव, टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. ये गुड बॉय. असं आम्ही काय काय करायचा प्लॅन आहे, तर तुम्ही पण आमच्या सोबत राहा आणि मी काय काय आज बनवते, काय करते हे तुमच्यासोबत शेअर करेन. हे बघा आमची मिनू. हे आमच्या विवाहाच्या कामात सगळे डब्बे वगैरे बाहेर आणून ठेवायचे. मिनू, ओ बाय. काय करते पिलू? तू कुठं बसली होती? ओ हा, ही आमची मिनू. चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आपण केक बनवायला स्टार्ट करूया. तर हा मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. न भाजलेला रवा आहे, फक्त चाळून घ्यायचा. त्याला आपण मिक्सरवरती वाटून घेऊया. तर नेक्स्ट आता आपण खडी साखर. येस, आपण खडी साखरेचा केक करतोय. ती चौकोनवाली खडी साखर नाही, ही अशी वाकडी तिकडीवाली खडी साखर. तर ती आपण वाटून घेऊया. ही मी मिल्क पावडर आणली आहे, तर ह्यातलं 3-4 चमचे आपण मिल्क पावडर ॲड करूया. याच्यामध्ये हे मी रवा असा बारीक करून ठेवला. ह्यात 4 चमचे निघालं. मी पूर्ण 1 पॅकेट ॲड केले हे मिल्क पावडरचं. तर यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकूया. 1 चमचा बेकिंग पावडर. हे झाले आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स. आता हे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून झाले सेपरेट. आता हे एवढं मी 1/3 म्हणजे अर्ध आणि वरती चतकोर असं ह्या वाटीच्या सेम वाटीने तेल घेतलंय. घरात जे खाता तुम्ही ते. यामध्ये आपण साखर ॲड करायची. आपापल्या चवीनुसार ॲड करू शकता. नंतर ना चाखून किती गोड आहे ते बघून पण तुम्ही ॲड करू शकता. आणि ही साखर आता तेलात छान मिक्स करून घ्यायची. हे आपलं शुगर सिरप म्हणजे तेल आणि साखरेचं बॅटर आहे. अशी साखर मिक्स करून घ्यायची. त्यानंतर ना हे जे आपण प्रीमिक्स केलं होतं ते यात ॲड करायचं. आणि हे आता हलक्या हाताने क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी दूध टाकायचं. थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. हे बघा, हे असं सरसरीत बॅटर करायचं. थोडं थोडं घट्ट व्हायला लागतं. सुरुवातीला असा गोळा होऊन जातो, घाबरायचं नाही, कारण का रवा आहे तर तो तेल आणि दूध सोक करणारच. ही अशी सरसरीत कन्सिस्टन्सी करायची. यात आपण थोडासा व्हॅनिला इसेन्स ॲड करूया, 1 चमचाभर. तो पण छान मिक्स करूया. खूपच घट्ट होत असेल तुमचं बॅटर तर तुम्ही थोडं दूध ॲड करू शकता. दूध हे कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठीच असतं. आता या बॅटरला आपण डब्यात ट्रान्सफर करूया. ठीक, डब्याला सगळ्यात आधी तेलाने ग्रीस करूया. म्हणजे केक आपला चांगला सुटेल. आता ह्यात हे बॅटर ॲड करायचं.
आता तुम्ही यामध्ये टॉपिंग्स साठी किंवा आतमध्ये ॲड करण्यासाठी यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, पण आमचा भिवा खाणार तर त्याला घशात अडकायला नको, म्हणून मी फक्त इथं वरती सजावटीसाठी टाकते, म्हणजे असं ठेवते याच्यात. तर तुम्ही तो पण एक ऑप्शन करू शकता, किंवा हे पण टूटी फ्रुटी पण चालेल. मी फक्त असं साईडने टाकते, म्हणजे ते इझिली काढून घेता येईल आणि भिवायला त्रास होणार नाही, म्हणजे त्याच्या घशात जाणार नाही. त्रास म्हणजे त्याच्या घशात जाणार नाही. आता इथं आपला कुकर पण प्रीहीट झाला आहे. हा डब्बा आता कुकरमध्ये ट्रान्सफर करूया. आता याला आपण असाच थोडा बारीक गॅसवरती 45 मिनटं ठेवूया. मी पण हा केक म्हणजे रवा आणि खडी साखरेचा फर्स्ट टाईम ट्राय केला आहे. तर 45 मिनटं ठेवून बघूया काय प्रोग्रेस आहे. त्यानंतर आणखीन 5-1 मिनटं ठेवता येईल. आणि हे बघा एवढं मेस मला क्लिअर करायचं. हे आमच्या भिवा साहेबांचं आहे. आता आपण केक कसा झाला एकदा चेक करून बघूया. फेल झाला एक्सपेरिमेंट, सक्सेसफुल. कापडाने कवर करून ठेवूया याला, म्हणजे थोडा मॉइस्ट पण होईल. आणि नंतर आपण मग प्लेटमध्ये काढून घेऊया. काय घातलंय? पेन. आणि हे सगळे बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेले. आणि इकडं बर्थडे बॉय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा काय देणार बर्थडे बद्दल? हां, पुढं मामांना शुभेच्छा. ओके. आता हां, आता बहिणाबाई, मोठ्या बहिणाबाई बोला. हॅपी बर्थडे भैया. हां, तुम्ही म्हणा हॅपी बर्थडे बाबा. बाबांना हॅपी बर्थडे म्हणा. हो, हॅपी बर्थडे बाबा. अरे बापडे. हा, इकडे बघून. हा, केस सगळा तोंडावरचे. हॅपी बर्थडे बाबा कसं म्हणायचं? हॅपी बर्थडे बाबा म्हणा. हा बघा. हा चला. हा म्हण, प्रयत्न करते हॅपी बर्थडे म्हणायचं. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी. हा म्हणा म्हणा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. या अशा आधी सगळ्या कडा लूज करून घ्यायच्या. आणि असं ताटात ट्रान्सफर करायचं. सुटते का? अजून नाही सुटलं. केक थंड होईपर्यंत, केक आणखीन सुटला नाही तर तो थंड होईपर्यंत आपण आईस्क्रीम खाऊया. हे बघा आमचा भिवा. चांगलं आहे पिलू? आम्ही चांगलं आहे. त्याला जास्त नको, एवढंच द्यायचं. थंड आहे त्याच्या घशाला त्रास होईल त्याच्या. हे बघा काढला आणि आमच्या भिवानी केक सगळा मोडला. बघा हे कसं केलंय. हॅपी बर्थडे सॉफ्ट झालाय का नाही मला कळायला पाहिजे.
व्हिडिओ मध्येच बोलताय तुम्ही. शिरा झालाय का? कशाचा आहे रव्याचा आहे. रव्याचा आहे म्हणूनच ग बसा. मीच झालाय. बरोबर? सासऱ्याला नाव ठेवायची नाही का? खरं नाही तर म्हणून रव्याचा आहे म्हणून सुटसुटीत झालाय.